अकोल्यातल्या सिव्हिल लाईन चौकातील मधु चहावाल्यानं लावलेलं एक बोर्ड सध्या चर्चेत आहे. चहा प्यायल्यानंतर राजकीय चर्चा करून वाद घालू नका असा त्या बोर्डावर मजकूर आहे. मात्र त्याच टपरीवर निवडणुकीबाबत अकोलेकरांना बोलतं केलं एबीपी माझानं, ते आपण पाहूया. अकोल्यातल्या सिव्हिल लाईन चौकातलं हे मधु चहावाला आहे आणि या मधु चहावाल्याचं एक जे बोर्ड जे लावलेलं आहे या चहा टपरीवर ते सर्वांचं लक्ष वेधून घेते. महाराष्ट्रात त्याच्या बातम्या झाल्या, राजकारणाविषयी बोलू नका, गोंधळ घालू नका, मात्र मतदान करा, कारण मतदानानं लोकशाही आपली मजबूत होईल आणि अकोल्याच्या विकासाला चालना मिळेल. नेमकं या मागची भावना काय आहे? दादा, का बोर्ड लावलं तुम्ही हे? वाद फक्त मतदान बोलण्याचा अर्थ आहे की आमच्याशी बोलू नका, त्याच्याविषयी तुम्ही चर्चा करू शकता, इथं विषय नाही आहे. पण फालतू वाद होतात. मग इथं आमचे दुकानासोबत 2-3 वाद झालेले आहेत, त्या अनुषंगाने मी ते बोर्ड लावून दिलं. विकासाचे मुद्दे कोणते असावे असं तुम्हाला वाटतं? विकासाचे मुद्दे सगळेच महापालिका आहे, तर आपलं जसं रस्ते आहेत, नाल्या आहेत, त्यांचं रोजगार व्यवस्था आहे. जे आपण पुणे मुंबईला जातो, बाबतीचे सुशिक्षित मुलं आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी उद्योगिक व्यवसाय यायला पाहिजे. काय वाटतं, अकोल्यातले विकासाचे मुद्दे बाजूला पडून आता निवडणूक वेगळ्या दिशेने जात आहे असं तुम्हाला वाटतं का? अकोल्यात जे मुद्दे इम्पॉर्टंट आहे ते आहे शहराचा विकास, इथले रस्ते आणि इथले फ्लायओव्हर आणि जे सर्व भाजी बाजारचा जे प्रश्न आहे ते सर्व हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी. आणि आपल्या वॉर्डाचा जे विकास असते, वॉर्डाच्या आतमधले रस्ते, नाल्या, हे जे मुद्दे आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे मनपा चुनावासाठी. पण आता जे दुसरे मुद्दे आलेले आहे ते काही एवढे इम्पॉर्टंट नाही आहे. आणि अकोला शहराचं तर एक जे दुर्भाग्य म्हणा की इथे हिंदू मुस्लिमचा खूप सारे दंगल होऊन ह्या शहराचा विकास हा खूप वर्षापासून रखडलेला आहे. डॉक्टर, तुम्ही रुग्णांना तपासता, मात्र अकोल्याचं सामाजिक जे हे आहे वातावरण, ज्याला आपण किंवा सामाजिक आधार जो आहे जास्त बळावतो असं वाटतं का? मुद्दे मागं पडतायत, दुसऱ्या गोष्टी समोर येत आहेत? निश्चितच. कारण काय, आपण 75 वर्ष होत आहेत निवडणूक प्रक्रियेला सुरू होऊन, पण आजही टक्केवारी जी आहे, पहिल्या इलेक्शनला 45% मतदान झालं आणि आज जेमतेम 75 वर्षानंतर प्रोग्रेस किती तर 15%चा, म्हणजे 60%पर्यंत. मग कुठलीही निवडणूक असो सरासरी, तर अजूनही आपलं मतदान अवेअरनेसचं कार्यक्रम आपल्याला हाती घ्यावे लागतात. अवेअरनेस करण्याकरता आणखी दुसरे मुद्दे सुद्धा असू शकतात. निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रिया ही याच्यातच गुंतलेली आणि गुरफटलेली आहे. विकासाचे मुद्दे बाजूला पडलेले आहे, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच बिघडलेलं आहे, कारण इथं जे राजकारण होत आहे, जातपात आणि आपापसी जे हेवेदेवे आहेत याच्या भरोशावर इथचं राजकारण चालू आहे. इंटरनल रायवरीमुळे बऱ्याचशा सीट पडतात, नंतर मग ते नेते निघून गेले की तिथं त्या शहराचा, त्या भागाचा विकास होत नाही. आज अकोला एवढं प्राचीन शहर आहे, पण तरी जर या शहराचा विकास पाहिला तर 2 ते 3 किलोमीटरच्या आतमध्ये पूर्ण शहर संपून जाते. का बा? आज प्रत्येकाला घर, प्रत्येकाला हॉस्पिटलसाठी जागा रामनगरलाच लागते, कारण बाकीचं शहर विकसित नाही आहे का? मग तिथं का कोणी जायला तयार नाही? आज मलकापूर सारखा भाग झाला, खडकी झाला, डापकी रोड झाला, त्यानंतर आपला आपातापा रोड झाला, या भागात कोणी आपला हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेजेस टाकायला तयार नाही. काय कारण आहे? तर त्याचं स्पष्ट उदाहरण आहे की तिथं विकास नाही आहे, म्हणून कोणी तिथं राहायलाही जाण्यास तयार नाही आहे किंवा तिथं तो विकास होत नाही जो आपल्याला व्हायला पाहिजे. जाती धर्मावर इलेक्शन आलेलं आहे, काय तुम्हाला काय वाटतं की याच्या पलीकडे गेलो पाहिजे की नाही आपण कधीतरी? बिलकुल पलीकडे जावंच लागेल आपल्याला, परंतु काय आहे, इलेक्शन आला की जातीवाद सुरू होते. हिंदू, मुस्लिम, बुरखा, किती मुलं पाहिजे, काय आहे, हे विषय इलेक्शनचे नाही आहे. आपले मुद्दे असावे, रोड कसा असावा, गार्डन कसा असावा, साफसफाई कसा असावी, परंतु काय दिसून नाही राहिला. हे महानगरपालिकेचे जे चुनाव होऊन राहिले त्या तुम्ही बघा, शेवटाच्या दिवशी जे दिसलं आम्हाला, एक दिवस अगोदर कोणी शिवसेना उभाटामध्ये होतं, दुसऱ्या दिवशी तो शिंदेगडमध्ये गेला, कोणी भाजपमध्ये होता तो MIM-मध्ये गेला, MIM-चा काँग्रेसमध्ये गेला, काँग्रेसचा राष्ट्रवादीमध्ये गेला. आम्हाला पण समजून येईल कोण कुठे जाऊन राहिला म्हणून. असमतोल काय अकोल्यातला? मग काही विकास नहीं जुने अकोला में, हिंदी में बोलो. जुने अकोला में कुछ भी विकास नहीं है. जो सिर्फ राजनीति होती है, जातिवाद, जो कभी नहीं होना चाहिए. सिर्फ विकास की बात होना चाहिए और विकास के मुद्दों पे वोट मांगना चाहिए नगर सेवक. दादा, तरुणाईचा तू प्रतिनिधित्व करतो, या शहरातल्या तरुणांना काय वाटतं, या शहराचा विकास कसा झाला पाहिजे पुढच्या 5 वर्षामध्ये? सगळ्या तरुणांची अशी इच्छा असते की बा सर्व समाज घटक हा धर्मावर डिपेंड आहे आणि धर्म हा एक जो मुद्दा आहे की तो समाजाला एकत्र आणण्याचा घटक आहे. तर सर्वप्रथम धर्मावर राजनीती ना हो, हे तरुणांची
प्रामाणिक इच्छा आहे. कारण की धर्म असं धर्मावर लोक हे लावतात, झेंडे लावतात, हिरवे झेंडे लावतात, भगवे झेंडे लावतात. तर याच्यावर तरुणांची अशी इच्छा आहे की धर्मावर राजनीती न हो. उमेश सलोणे, एबीपी माझा अकोला. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ